श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जेवण करतो, जेवल्यानंतर ताटात हात धुणं शुभ मानलं जातं की अशुभ मानलं जातं ते आता आपण बघणार आहोत. अनेक जणांना जेवणानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार ताटात खरकटा हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी माता नाराज होते. या गोष्टींचे वाईट परिणामसुद्धा त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे भोगावे लागतात. अन्नपूर्णा देवी कोपली तर तिथूनच तुमच्या गरिबीची सुरुवात होते आणि तुमचे वाईट दिवस सुरू होतात. घरातील संपत्ती संपुष्टात येऊ लागते आणि काही वेळातच तुम्ही रस्त्यावर उतरता. जेवणाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियमसुद्धा आहेत, हे आता आपण बघणार आहोत. ज्या ताटात आपण जेवतो त्याच ताटात हात कधीच धुवू नये. असं केल्याने देवी अन्नपूर्णा कोपतात. तसेच असं केल्याने देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवल्यानंतर ताटातच हात धुतल्याने तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा येते. तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींवर खर्च होऊ शकतो. पैशाची तंगी जाणवू शकते. घरात हळूहळू पैशाची कमतरतासुद्धा भासू लागते. पलंगावर बसून जेवण केल्यावर काय होतं? तुम्ही कुठेही बसून जेवता हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कधीही पलंगावर बसून जेवू नये. हे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आपण ज्या ठिकाणी झोपतो त्या ठिकाणी जेवायला बसू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा येते आणि तुम्ही अनेक आजारांना बळीसुद्धा जाऊ शकता. ताटात अन्न टाकून द्यायचं नाही आहे. तुम्हाला जितकं गरजेचं आहे तितकंच अन्न ताटात घ्या. ताटात घेतलेलं अन्न वाया घालू नका. कधी चुकून ताटात जेवण उरलं तर ते फेकून देऊ नका. उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घालायचं आहे. जेवताना 3 चपात्या कधीच वाढायच्या नाहीत. कधीही जेवण वाढताना 2 किंवा 4 चपात्या द्यायच्या आहेत. ताटात कधीही 3 चपात्या द्यायच्या नाहीत. हे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही, हे अशुभ मानलं जातं. जेवण घेण्यापूर्वी ताट हे पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. अन्न घेण्यापूर्वी नेहमी भांडं किंवा ताट व्यवस्थित स्वच्छ केलं पाहिजे. जर त्यामध्ये पाण्याचे थेंब असतील किंवा डाग असतील तर ते जेवण वाढून घेण्यापूर्वी ते स्वच्छ करायचं आहे, नाहीतर जेवणाचा अपमान केला जातो. अन्नपूर्णा देवी माता नाराज होऊ शकते. तर जेवणाचे काही नियम आहेत ते तुम्ही अवश्य पाळा. अन्नपूर्णा देवीचा तुमच्यावरती चांगला आशीर्वाद राहील. सांगितलेले नियम तुम्ही अवश्य पाळावेत, कारण याने तुमची देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.